मंडळी, तुम्हाला जर नेहमीचे पोहे, उपमा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आला असेल, तर आज कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त 5 मिनिटात बनवता येईल असे घावण्याची रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. घावणे बनवण्यासाठी जास्त काही सामानसुद्धा लागत नाही, पीठ आंबवण्याची गरज नाही. फक्त 5 मिनिटात तुम्ही हे बनवू शकता. तांदळापासून हे जाळीदार घावणे पाहू शकता तुम्ही, याला किती मस्त जाळी आलेली आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही असे हे पटकन घावणे बनवू शकता. बराच वेळ असेच हे मऊसूद राहतात. पहा किती मस्त असे जाळ्या आलेल्या आहेत. आजची रेसिपी संपूर्ण पहा, कारण तुम्हाला आजची रेसिपी आवडणारीच आहे. जराही आवडली तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूयात. यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ काही असं स्पेशल तांदूळ घ्यायची गरज नाही, हे राशनचेच तांदूळ आहेत. तुम्ही पाहू शकता, अगदी हे राशनवर मिळतात ना जाडे, तेच तांदूळ मी इथे घेतलेले आहे. वेगळे आपल्याला घ्यायची गरज नाही. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे बघा, या पद्धतीचे असे असतात. तुम्हाला जर कोणते दुसरे घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. असं नाही की हे रेशनचेच घेतले पाहिजे, पण या रेशनच्या तांदळापासून सुद्धा घावणे हे एकदम मऊसूद जाळीदार बनतात. तर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. यामध्ये बरेच घावणे तुम्ही बनवू शकता. आता हे तांदूळ आहेत ना, मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. 5-6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे, कारण रेशनचे तांदूळ आहेत, आणि 2 तासासाठी भिजत ठेवायचे. तुम्ही रात्रभर हे तांदूळ भिजत ठेवू शकता. जास्त वेळ ठेवलं तरी काही हरकत नाही. तर मी हे रात्रभर तांदूळ भिजत ठेवलेले होते. हे बघा, तुम्हाला जर अर्जंट असेल तर तुम्ही 2 तासासाठी तरी भिजत ठेवायचे. रात्रभर ठेवले आहेत, त्यामुळे हे मस्त असे हे फुललेले आहेत तांदूळ. हे बघा, छान असे तुटले जात आहेत. तांदूळ जर चांगले भिजलेले असतील ना, तर मिक्सरमध्ये आपण जेव्हा वाटणार तेव्हा एकदम मस्त बारीक असे वाटले जातात. आता हे तांदूळ आहेत, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे घालायचे आहेत. आता हे तुम्ही जास्त घालणार असाल तर 2 बॅचमध्ये तुम्ही घालू शकता. आता सगळे तांदूळ घातलेत मी, कारण मी इथे 1च वाटी घेतले होते. यामधलंच पाणी यामध्ये घालायचं आहे. पाणी घालतानाच आधी जास्त घालायचं नाही, थोडंच घालायचं आहे. आपण नंतर सुद्धा पाण्याचा वापर करणार आहोत. आता झाकण लावून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. जितकं बारीक वाटून घेता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं. हे पहा, तांदूळ एकदम मी बारीक वाटून घेतलेत. यामध्ये तांदळाचे अजिबात दाणे राहता कामा नये. आता हे बॅटर आहे, एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता यामध्ये पाणी घालूया. आता आपण घावणे बनवतोय, तर घावण्याचं बॅटर असतं ना, ते एकदम पातळ असतं, जास्त घट्ट नसतं. आता तुम्ही तांदूळ वाटताना यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर सुद्धा करू शकता. बऱ्याच ठिकाणी यामध्ये ओलं खोबरं वापरतात, तर मी ओलं खोबरं वापरलेलं नाही, पण तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता, या पद्धतीचं असं हे पातळ एकदम सैलसर बॅटर पाहिजे, जास्त घट्ट नको अजिबात. चला तर घावणे बनवूयात. तर आता घावणे बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल ना, तर त्यावर सुद्धा करू शकता. थोडंसं तेल लावलंय, ब्रशने मी पसरवून घेतलं, यानंतर टिश्यू पेपरने स्वच्छ करून घेतलंय. आता घावणे बनवताना तवा आहे ना, तो एकदम कडकडीत गरम पाहिजे. तवा गरम नसेल चांगला आणि त्यावर जर तुम्ही बॅटर घातलं ना, तर घावणे व्यवस्थित बनणार नाही, अजिबात जाळी याला पडणार नाही. आता बॅटर तव्यावर घालताना सुद्धा याला असं मिक्स करून घ्यायचं. एखादा पेला घ्यायचा आहे आणि त्याला छान असं वर खाली करून घ्यायचं. त्यानंतर कडेकडेने हे बॅटर सोडायचं आहे आणि नंतर मध्यभागी असं सोडायचं आहे. बॅटर जर मिक्स करून तुम्ही घातलात नाही ना, तर तांदळाचे आपण हे घावणे बनवतोय, बॅटर आहे ते थोडंसं तळाला जातं आणि वर पाणी पाणी राहतं, आणि बाकीचं तांदळाचं जे पीठ असतं ना, आपण जे दळून घेतलं आहे, म्हणजे वाटून घेतलेलं आहे, ते बॅटर थोडंसं घट्ट खाली राहतं. यासाठी चांगलं वर खाली पेल्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे तांदळाच्या घावण्याचं बॅटर आहे ते पॅनवर सोडायचं आहे. बॅटर घालताना एकदम फास्ट फ्लेम ठेवायची गॅसची, आणि बॅटर घातल्यानंतर स्लो फ्लेम करायची आहे आणि स्लो फ्लेमवर वरून पूर्णपणे कोरडा होऊ द्यायचा आणि त्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत. एका बाजूने शेकून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी एकाच बाजूने हे घावणे शेकवले जातात, दुसऱ्या बाजूने शेकवले जात नाही, पण दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हे शेकवून घेतलेले आहेत. छान असं उलटून पालटून मस्त शेकवून घेतले. फक्त 5 मिनिटांमध्ये हे मस्त असे जाळीदार घावणे बनवून तयार होतात.
पहा किती मस्त अशी जाळी आलेली आहे। आता हे काढून घ्यायचे एखाद्या जाळीवर, म्हणजे याची वाफ आहे ती निघून जाईल, तर याला असं ओलसरपणा मग येत नाही। आता अजून एक घावणं तुम्हाला मी बनवून दाखवते। दुसरं घावणं बनवताना सुद्धा बॅटर आहे ते चांगलं पेल्याने वर खाली करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम फास्ट करायची आहे। तवा जर थंड झाला असेल तर तो चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर हे घावण्याचं बॅटर यावर घालायचं आहे। पूर्णपणे एका बाजूनी कोरडा झाल्यानंतरच याला उलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी असं छान असं शेकून घ्यायचं आहे। पहा, हा सुद्धा घावणा मस्त असा जाळीदार बनलेला आहे। हा सुद्धा काढून घेऊया। मंडळी, तुम्ही कसे हे तांदळाचे घावणे बनवता कमेंट करून मला नक्की सांगा। गावच्या ठिकाणी तर हे बिड्यावर बनवले जातात, मस्त कांद्याला तेल लावून त्यानंतर हे बिड्यावर बनवले जातात। कांद्याचा जो सुवास असतो ना, तो या घावण्यांमध्ये उतरतो। काय मस्त लागतात तसे सुद्धा बिड्यावर केलेले हे घावणे, हे सुद्धा खायला मस्त लागतात। तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा। मी इथे नॉनस्टिक तवा वापरलेला आहे। पहा काय मस्त याला सुद्धा जाळी छान आलेली आहे। याच पद्धतीने बाकीचे सुद्धा घावणे बनवून घ्यायचे, काढून घ्यायचं आहे एखाद्या जाळीवर, म्हणजे हे ओलसर होत नाहीत। हा सुद्धा मस्त घावणा आपला जाळीदार तयार झाला आहे, हे बघा। याच पद्धतीने मी बाकीचे घावणे सुद्धा बनवून घेतलेले आहेत। खूप साधी सोपी पद्धत आहे। मी हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेले आहे। तुम्ही खोबऱ्याची साधी चटणी बनवून त्याबरोबर खाऊ शकता। गावच्या ठिकाणी आमच्या इथे तर काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर हे घावणे खाल्ले जातात। खायला खूपच मस्त लागतात। तुम्ही कशाबरोबर खाता मला कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, तुम्ही बनवले आहेत का कधी या पद्धतीने घावणे? बनवले नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। पहा किती मस्त अशा जाळ्या पडल्याशिवाय एकदम मऊसूत झालेले आहेत। हे दिवसभर असेच हे घावणे मऊसूत राहतात। मुलांना टिफिनला द्यायचं असतील तर तुम्ही देऊ शकता। गृहिणींना सकाळच्या वेळी खूप घाई असते, बरेच कामं असतात, तर तुम्हाला काही झटपट बनवायचं असेल तर या पद्धतीने हे तांदळाचे घावणे तुम्ही बनवून बघू शकता। शिवाय खूप कमी साहित्यात बनतात, तुम्ही सुद्धा करून बघा। आजची ही झटपट बनणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर ही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा।